साहेब ते वैजापूरच्या गाड्यांना दंड देऊ नका ना तुम्ही, वैजापूरच्या हद्दीतल्या. साहेब आमचा बाहेरचा स्क्वॉड आहे, तुम्हाला तर माहिती आहे. बाहेरचा स्क्वॉड आहे तुम्ही, जरी बाहेरचा स्क्वॉड असेल तुमचा आदेश औरंगाबादसाठी, वैजापूरसाठी नाही आहे. रस्त्यावर मला सगळं माहिती आहे, बाहेरचा स्क्वॉड. गणेश युरने बोलतोय मी. नाही साहेब, ही हा काय भारत पाकिस्तानची बॉर्डर नाही आहे. तसं नाहीये. तुम्ही वैजापूरच्या हद्दीमधल्या गाड्यांना दंड देऊ नका ना. वैजापूरची हद्द आणि औरंगाबादची हद्द ही काही रिमार्केबल नाही केलेली साहेब आमच्यासाठी. मग तुम्ही माहिती घ्या ना साहेब. माहिती घ्या. तुम्हाला माहित आहे का इथं काय चाललंय, तुम्हाला माहित आहे का? मला काही माहित नाही सर, आणि माहित करून घेण्यासाठी तुमच्या दोघांचं त्या पद्धतीने कोऑर्डिनेशन पाहिजे ना. तुमचं काय नाव आहे साहेब? मी योगेश मोरे बोलतोय, आरटीओ इन्स्पेक्टर. कुठनं आलेलं आहे तुम्ही? मी श्रीरामपूरहून आलोय. हा, मग तुम्हाला कोऑर्डिनेशन माहित नाही तर तुम्हाला समोरचा सांगतो, तुम्ही फोन घ्या ना तुम्ही त्यांचे. पहिल्यांदा माहिती करून घ्या, मी कोण आहे, कोणती बॅच आहे, कुठल्या, सगळी माहिती करून घ्या. हो साहेब, विषय तुमच्या बॅचचा नाहीये. विषय काय आहे, तुम्हाला आदेश औरंगाबादचे ना साहेब. औरंगाबाद मग आम्हाला सध्या माहित आहे का घेऊन काय, तुम्हाला सध्या संभाजीनगरमध्ये काय चाललंय माहिती आहे का साहेब? साहेब गाडी मालकाशी बोलून तो काही खरी माहिती देईल याचं काही गॅरंटी असते का? हो, मग तो खरी माहिती नाही देणार तर वैजापूरच्या अधिकाऱ्यांना कन्फर्म करायला पाहिजे तुम्ही. आपण मला हेच आम्हाला स्वप्न पडले का मोरे साहेब तिथं उभे आहेत म्हणून? वैजापूरची हद्द कुठून कुठे चालून गेली हेच माहिती नाही ना. आम्ही आलोच समृद्धी होऊन. नाही तुम्हाला माहित नाही ना साहेब. जर तुम्हाला डाऊट अराईज झाला ना, तुम्ही माहिती घ्या ना. ह्या गोष्टी मला असं वाटतं हे चुकीचं होतंय, कारण तुम्ही चुकीचं करताय साहेब. ऐका ना, तुम्ही म्हणजे माहिती घेण्याची तुम्हाला पॉसिबिलिटी असताना सुद्धा ती माहिती न घेता तुम्ही कारवाई करून म्हणताय की भारत पाकिस्तान आहे का, हे चुकीचं आहे. ठीक आहे, ऐका ना, इथं कारवाई केल्यानं व्हायलेशनचा विषय नाहीये. औरंगाबादच्या हद्दीमधल्या गाड्या अवैधपणे बोगस राजू नागरे नावाचा सस्पेंडेड इन्स्पेक्टर चालवतो, ते मला चलू द्यायचं नाहीये इथं. तुम्ही जसं कायद्यानं येऊन काम करताय ना, तसं मी वैजापूरला कायद्यानं काम करतोय आणि औरंगाबादला राजू नागरे कायद्यानं काम नाही करत आहे. बरं ठीक आहे तुमचं त्यांचं, आता आम्हाला त्याबद्दल न बोललेलं मला नाही, हे ड्रायव्हर फिवर हे सगळे लाचार आहेत. त्या राजू नगरीचे हे लाचार आहेत सगळे. तर समोरचा गाडीवाला जर सांगत असेल तर वैजापूरच्या संबंधितांना तुम्ही फोन करायला पाहिजे. नाही, मी शक्यतो मालकांशी बोलत नाही साहेब फोन करताना, कारण ते वेग काहीतरी बोलतात, कोणाचं तरी आमदार खासदार तेव्हा असं असतं. त्यामुळे ते मला सांगा, जेव्हा तुम्ही भारत पाकिस्तान या हद्दीचा रेफरन्स घेता याचा अर्थ तुम्ही निडर अधिकारी आहात. मग आमदारांना खासदारांना काय फरक पडावा? नाही, फरक पडायचा विषय नाही. कमीत कमी तुम्ही आम्हाला फोन करा. वैजापूरला आलात तुम्ही आम्हाला फोन करा. फरक कोणालाच पडत नाही साहेब. आम्ही त्यांनाही बोलतो, त्यांच्याशी बोलून, पण होतं असं की वेळ जातो. आणि एवढं करून सुद्धा त्या मालकाने ड्रायव्हरला काय सांगितलं, गाडी हलवू नको. शेवटी आम्हाला ती केस देऊन सोडून द्यावी लागली. तुम्ही आता इथं आलेले आहेत ना, तुमचे जेवढे स्क्वॉड आले त्यांना स्पष्ट सांगा, औरंगाबादमध्ये जो बदमाश राजू नागरे सस्पेंडेड मोटर वाहन निरीक्षक आहे, त्यानं हे कार्यालय वेटीस धरलेलं आहे. इथं तो वसुली रॅकेट चालवतो. तुम्ही त्याची माहिती न घेता काम करताल तर मग आम्हाला कायदेशीर, आमच्याकडे पण कायदा आहे साहेब. तुम्ही बेकायदेशीर लोकांच्या वतीनं काम करताय.